नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीन वार। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की पोलीस भरती 2024 संदर्भात पाहू शकता मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट असणार आहे। सर्व विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज असणार आहे। संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळणार। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करू शकता। तर बघा, पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट काय ते आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता। बघा, पहाटे 4:30 पूर्वी हजर राहण्याचे आव्हान, भावी पोलिसांनो तयारीला लागा, 19 जून पासून शारीरिक चाचणी। तर बघा, आपण वेगवेगळे परिपत्रक पाहिलेले असेल, मी तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी अपडेट दिलेले आहेत की काही ठिकाणी जे आहे ते 19 जून पासून तुमच्या जे काही पोलीस भरतीची चाचणी आहे, मैदानी चाचणी, ती सुरू होणार आहे। तर बघा, जिल्हा पोलीस दलातील परभणी या जिल्ह्याची माहिती आहे। जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि चालक भरती 2022-23 अंतर्गत जिल्ह्यात 141 जागांसाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत पुढील टप्पा 19 जून पासून राबवला जाणार आहे। यामध्ये शारीरिक चाचणी प्रक्रिया होणार आहे, सोबतच कागदपत्रांची पूर्तता करणे सुद्धा उमेदवारांना बंधनकारक आहे। यामुळे उमेदवारांनो तयारीला लागा, अवघ्या 8 दिवसांनी शारीरिक चाचणीमध्ये सहभागी होऊन पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आलेली आहे। जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेसाठी जवळपास 11,962 उमेदवारांची एकूण अर्ज प्राप्त झालेले आहेत। यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांचा समावेश आहे। यातील 5,710 उमेदवारांनी पदवी तसेच पदव्युत्तर पदवी असे उच्च शिक्षण सुद्धा घेतलेले आहे। पोलीस भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून भावी पोलिसांनी तयारी सुरू केली आहे। आता बघा, ह्या ठिकाणी महत्त्वाचं काय, तुमच्या हॉल तिकीट्स कधी येतील किंवा काय माहिती आहे, तर आपण जर पुढे या ठिकाणी पाहिले तर बघा, एकूण आलेल्या अर्जांची माहिती अशा पद्धतीने पाहायला मिळते। त्यानंतर बघा, रवींद्रसिंह परदेशी पोलीस अधीक्षक आहेत, त्यांनी काय म्हटलेले आहे, तर बघा, शारीरिक चाचणी प्रक्रियेस उमेदवारांनी पहाटे 4:30 पूर्वी प्रभावती विद्यालयाच्या पोलीस मुख्यालय गेटजवळ हजर राहावे। त्यांना मोबाईलवर आलेल्या संदेशाप्रमाणे तारीख वेळ याच वेळी हजर राहावे। कागदपत्र, फोटो आणि इतर बाबींची पूर्तता सुद्धा वेळोवेळी करावी। निर्देशांचे पालन करून उमेदवारांनी हजर राहावे। लेखी परीक्षेनंतर पोलीस चालकांची वाहन चाचणी सुद्धा घेतली जाणार आहे। तर बघा, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी पाहायला मिळते। त्यानंतर बघा, मोबाईल नंबरवर कळणार माहिती। तर संपूर्ण माहिती काय, पोलीस भरती शारीरिक चाचणी 19 जून पासून पोलीस मुख्यालय सभागृह मैदान परिसरात राबवली जाणार आहे। पहाटे 4:30 वाजता प्रक्रियेला दररोज सुरुवात होणार आहे। या अनुषंगाने शारीरिक चाचणीला पात्र ठरलेल्या उमेदवारांना महाएटीतर्फे त्यांच्या मोबाईल क्रमांकावर शारीरिक चाचणीची तारीख आणि वेळ याची माहिती संदेशाद्वारे पाठवली जाणार आहे। त्यानुसार येथे या उमेदवारांना वेळेमध्ये हजर राहावे। तर बघा, लवकरच तुमच्या हॉल तिकीट्स देखील त्या ठिकाणी उपलब्ध होतील। मैदानी चाचणी संदर्भातचे हॉल तिकीट जे ते तुम्हाला त्या ठिकाणी लवकरच उपलब्ध होतील। तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।